स्पायडरमॅन कॉल रिसीव्ह करून मला बोलला की नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या मिनी ब्लॉगच्या सिरीजमध्ये. आज आहे दिवस 35. आज मी निघालो आहे काला घोडा आर्ट फेस्टिवलला. तर अनएक्सपेक्टेड ट्विनिंग करून मी आणि सिद्धांत निघालो स्टेशनकडे. स्टेशनवरून ट्रेन पकडून डायरेक्ट पोहोचलो आम्ही चर्चगेट स्टेशनला. हे बघा, झिरो सिविक सेन्स. समोर रेड सिग्नल आहे तरी पण पब्लिक रोड क्रॉस करते आणि आपल्या इथे माणसं रोडवरती आणि गाड्या फुटपाथवरती चालतात. तर आम्ही पोहोचलो आणि ती एंट्रीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं होतं. फ्री होतं, एकतर QR दिला होता, नाहीतर यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन करायचं. मग आम्ही एक एक करून सगळे आर्ट्स बघायची सुरुवात केली. खूप मस्त आर्ट्स होते इथे. हे लहानपणापासून ते आतापर्यंतचे सगळे गेम्सचं होतं आणि अजून खूप काही युनिक आर्ट्स होते. त्यांनी लिफ रिलीजचे हेडफोन्स घातलेत नरुटोवाले. बिचारा सिद्धांतला रॅन्डम लोक सारखे फोटो काढायला सांगत होते. हे आर्ट होतं कर्मावरती. कर्मा म्हणजे काय? जर तुम्ही चांगलं कराल तर तुमचं चांगलं होईल, वाईट कराल तर वाईट होईल. हे पूर्ण दुनिया, हे पूर्ण आयुष्य एक चक्रस्तर आहे. इकडे खूप सारे टेलिफोन सुद्धा होते ज्याने आपण वेगवेगळ्या कॅरेक्टर्सला कॉल लावू शकत होतो. तर मी कॉल लावायला घेतला स्पायडरमॅनला आणि स्पायडरमॅन कॉल रिसीव्ह करून मला बोलला की मला पर्सनली तर हे 3D प्रिंट केलेले फिगर्स आवडले, जे की मुंबईमधले फेमस वस्तू, फेमस जागा ह्याच्यावरती बनवले होते. ते आणि आपले लाडके गणपती बाप्पा सुद्धा होते. मला दिसली काली पिली टॅक्सी, तर तिकडे जाऊन मी आणि सिद्धांतने आमचा 3 वर्ष जुना फोटो परत रिक्रिएट केला. मग एक्झिट मारून आम्ही लोक गेलो बाजूलाच जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. तिकडे मस्त पेंटिंग्स बघितले, मस्त आर्ट्स बघितले आणि मग तिकडून आम्ही लोक डिरेक्ट आलो मरीन ड्राईव्हला थोडं चिल करायला. पण कसलं चिल आणि कसलं काय, ऊन खूप होतं, चटके लागत होते, पण तरी थोडा वेळ बसलो आम्ही लोक. पुण्यामध्ये गरम चटके खाऊन आणि तिकडचं गरम वातावरण बघून आम्ही लोक निघालो परत घरी. खूप भूक लागली होती तर स्टेशनला येऊन फ्रँकी खाल्ली. तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय.